नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा म्हणजे पहिल्या छोटूशा व्लॉगमध्ये. सफर विथ हमसफर. तर अशा प्रकारे आम्ही दोघं गेलो होतो उज्जैन फिरायला. आणि उज्जैन फिरायला जाताना मला तुम्हाला छोटीशी तिथल्या उज्जैनच्या आजूबाजूला काय काय फिरण्यासाठी आहे त्याची माहिती द्यायला आवडेल. तुम्ही उज्जैनमध्ये गेल्यावर महाकालेश्वरचे तर दर्शन घ्याच घ्या आणि तुम्हाला एक वेगळाच अनुभव तिथे अनुभवायला भेटेल. आत मंदिरात गेल्यावर, त्यांचे दर्शन घेतल्यावर लिटरली गूजबम्स येतात आणि तुमच्या डोळ्यात आपलं पण पाणी येते आणि तुमची एनर्जी एक वेगळ्या लेवलला गेलेली असते तिथे गेल्यावर. तिथून दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावर तुम्हाला तिथे बरेच छोटे छोटे मंदिर बघायला भेटतील. तिथून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला जेवढे काय आजूबाजूला फिरण्यासाठी मंदिरं आहेत त्यासाठी तुम्हाला रिक्षा बुक करावी लागेल. तर ते ऑलमोस्ट 450 ते 500 रुपये घेतात. तर तुम्ही बार्गेनिंग करू शकता त्यांच्यासोबत, निगोशिएट नक्कीच करा. आणि ते तुम्हाला 4 to 5 प्लेसेस फिरवतील, ज्यात कालभैरव मंदिर आहे जे की मोस्ट मॅन्डेटरी आहे. आणि मला एक सांगायला आवडेल की जर तुम्हाला कालभैरवला मंदिरला जायचं आहे आणि संध्याकाळची जर रामघाटची आरती आणि सिद्धिमाताची आरती अटेंड करायची आहे तर प्लीज असं प्लॅन करा की तुम्ही 5:30ला रामघाटला असाल, कारण कालभैरवला प्रचंड गर्दी असते. तर थोडं लवकर निघा की जेणे की तुम्ही 5:30ला रामघाटला पोचाल. तर रामघाट हा सकाळचा व्ह्यू आहे रामघाटचा. तर रामघाट पण छान आहे. थोडंसं तिथं संध्याकाळी जास्त तुम्हाला छान भेटेल. आणि ते झाल्यानंतर तुम्ही संध्याकाळी कॉरिडोर फिरू शकता. माझ्याकडे हे सकाळचे कॉरिडोरचे शूट्स आहेत, ज्यात वेगवेगळे प्रकारचे मूर्तीज आहे, वेगवेगळे स्टॅच्यू त्यांनी क्रिएट केलेले आहे आणि कॉरिडोर पण खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. तर